सो हाय फ्रेंड्स, मी साक्षी आणि तुम्हाला माहीतच असणार हे आहे माझी मम्मी. मम्मीकडे होती साडी, मला आवडली होती म्हणून म्हटलं दे. तर मध्ये किती येऊन जाते माझ्या साड्या, सगळ्या साड्या तूच तर नेतीच. नंतर माझे बाबा माझ्याकडे कसे बघतायत. नंतर बाबा करत होते डॉक्युमेंट्सचं काम. खुशमध्ये ताई आहे किती व्हिडिओ घेतीस गं. नंतर माझी मम्मी भिजत होती मांड्याचं पीठ, कारण आमच्या घरी होते मटण मांडे. त्यानंतर खुशीसोबत व्हिडिओ वगैरे काढले. त्यानंतर कपड्याचं काम माझ्याकडे चालू होतं, कारण मम्मीला खूप काम होते. माझी आजी करत होती मांडे. नंतर म्हटलं मी पण मांडे करू लागते, मला पण बघायचं होतं मला जमतात की नाही फर्स्ट टाईम, कारण मांड्याचं पीठ असतं खूप पतलं आणि ते प्रत्येकाला नाही जमत. त्याच्यानंतर मी पण ट्राय करूयात म्हटलं. नंतर त्याचे काठ वगैरे एकदम हातावर व्यवस्थित घेऊन बारीक करावं लागतात. मी पण बारीक करत होती. त्याच्यानंतर आम्ही कोट्यात का करतो आहे, घरात का नाही, कारण घरात चूल पेटवायला नाही जमत आणि मांडे चुलीवरच करावं लागतात. त्याच्यामुळं मग कोट्यामध्ये गेलो, सगळं साफ वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर मांडा करते, गोल 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 फिरवते. फाटतो की नाही भीती होती, पण मांडा काय माझा फाटला नाही. आणि फायनली माझा मांडा एकदम गोल व्यवस्थित तयार झाला. त्यामुळे मी होती खुश, आणि तुम्हाला माहिती मी खुशीमध्ये कशी नसते. तर त्यानंतर चिकन आलं, मम्मीकडे चिकन वगैरे दिलं. चिकन का, कारण तुम्हाला सांगितलं ना चिकन मांडेत. त्यानंतर मम्मीने आणून दिली सीताफळ, आमचे घरचे सीताफळ होते, गोड होते, त्याच्यामुळं खाल्ले, मला खूप आवडतात. त्यानंतर आम्ही निघलो चिखलीला, कारण मला तिकडूनच जालन्याला जायचं होतं. मम्मीला साडी वगैरे घेतली. साडी घेतल्यानंतर मी निघली माझ्या रस्त्याला. तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा. थँक्यू, बाय.